म्हणजे जवळजवळ 190 220 पर्यंत माझा बीपी जात होता. तो आता माझा नॉर्मल आलाय. आता मी परवा चेक करून आलो डॉक्टरांच्याकडं, तर 78 78 120 पर्यंत आहे. ओके. तुम्ही चालू कशासाठी केलं होतं? फक्त बीपी फ्लक्च्युएट होतोय म्हणून? मी चालू केलं, मला बीपी जास्त होता, माझे गुडघे दुखे होते आणि मला सर्दी होती. हं. हे 2-3 प्रॉब्लेम आणि थायरॉइड आहे माझं. त्याच्यानंतर माझं गुडघेदुखी जास्त होते. दुसरं मला बीपीचा मेजर विकार होता. त्याच्यामुळं मी हे सगळं जॉइन करायला कारणीभूत पडलं. मला लंगडताना मिलिंदनं बघितलं एका कार्यक्रमात आणि माझ्याजवळ येऊन बसला म्हणला, "सर," म्हणला, "तुम्ही माझ्याबरोबर चला घरी. मी येतो तुमच्या घरी आणि तुम्हाला सगळं समजावून देतो." मग त्यानं घरी आला माझ्या. मग माझ्या घरी येऊन त्यानं सगळं समजावून दिलं. समजावून दिल्यानंतर मला ते पटलं सगळं. मग मी लगेच जॉइन केलं. कारण मला फायदा होणार असेल तर मी का सोडायचा? असा प्रश्न मला मनात आला होता. त्याच्यामुळं मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सविताचं माझ्यावर खूप लक्ष आहे. अगदी आमच्या मुलीसारखं सगळं लक्ष देते ते. दुसरी गोष्ट म्हणजे हे खाल्लं का? ते खाल्लं का? हे कमी खाल्लंय, ते कमी खाल्लंय, जरा सॅलड वाढवा, सॅलड कमी करा. हे सगळे सूचना तंतोतंत देत असतात बघून माझं. त्या येस. ओ आणि अरुण सर, वय किती आहे जरा सांगा सगळ्यांना? आ? वय किती आहे? माझं वय 77 आहे. 71. 77. 77. हो, हो. ओके. भारी. अरुण सर बघा 77. बरं ते गुडघेदुखी ते लंगडणं कमी झालंय का जरा? जरा थोडंसं कमी झालंय. हां, थोडंसंच होणार की अजून आता लोड काढला त्या गुडघ्यावरचा आणि मग आता 77 मध्ये तुम्ही करायला लागलाय. भारी, भारी एकदम. येस. आणि हे बघा 77 मध्ये ब्लड प्रेशरवर हॅलो. कंट्रोल आणणं हे पण खूप महत्वाचं आहे. त्यावेळेला गोळ्या होत्याच ना तुमच्या तरी पण एवढं राहायचा बीपी? हो, गोळ्या होत्या, बीपी व्हायचा. आता हा, तरी तो 100-190 पर्यंत जायचा. हं. त्याला मी वजन कमी केलं. ते पहिलं हां. किलो त्याला